जरांगे पाटीलला गोळ्या घालणार, जरांगे पाटीलला गोळ्या घालणार. बाहेर पडताच जरांगे पाटलांना गोळ्या घाला. जरांगे पाटीलला गोळ्या घालणाऱ्याला पाटील होतं ती गोविंद फड म्हणून नाही. बीडच्या कैद्याची व्हायरल ऑडिओ क्लिप. तुला काय पैसे लागतात मी देतो, काय मदत पाहिजे करतो, परत तेवढं कर काम आमचं काय वाकडं होत नाही. मला संतोष देशमुख करण्याची धमकी. संतोष देशमुख प्रकरण करून टाकीन म्हणले, मला धमक्या दिले. वाल्मिक कराडची गँग जेलमध्ये देखील माजत. मारते पूरे सीसीटीवी में आए वाले वो, मगर कोई देख रहा नहीं, कुछ नहीं, क्या नहीं. सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांच्याकडून जेलमध्ये एका कैद्याला जोरदार मारहाण करण्यात आली अशी एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे? त्या क्लिपमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आहेत. मनोज जरांगेंना गोळ्या घालण्यापासून ते तुझा संतोष देशमुख करेन इथपर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी. या ऑडिओ क्लिपमध्ये आणखी कोणाकोणाची नावं आहेत? ही ऑडिओ क्लिप संपूर्ण 16 मिनिटांची आहे आणि तितकीच हादरवून टाकणारी देखील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. जरांगे पाटीलला गोळ्या घालणाऱ्याला पाटील होतं ती गोविंद फड म्हणून नाही. जरांगे पाटील शिव्या देतात पण त्याला म्हणले गोविंद फडला तुझा गेल्यावर त्याच्या सतत गोळ्या घाल. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची तो आहे अजर अब्दुल रेहमान पठाण, राहणार अंबाजोगाई आणि त्याच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. जेल कारागृहात जागेवर बसण्याच्या वादातून त्याला मारण्यात आलं आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप या तिघांनी मारहाण केली. ही मारहाण जेलमध्ये बॅरिकेडमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली ज्यामध्ये स्वतःला पीडित सांगणारा कैदी आपल्यावर झालेल्या मारहाणीबद्दल माहिती देताना ऐकू येतो. या ऑडिओमध्ये काही धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. संबंधित कैद्याच्या म्हणण्यानुसार सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. मारहाण इतकी गंभीर होती की हाताला दुखापत झाली, मात्र त्याला योग्य वैद्यकीय उपचारही मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये आणखी काही गंभीर मुद्दे पुढे येतात. जेल प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही तक्रार दाखल केली गेली नाही. उलट दबाव आणून जेल बदलीची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार कुठेही करा, काहीही होणार नाही अशी धमकी दिल्याचा दावा या संवादात केला जातो. इतकंच नव्हे तर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुझे मारते पूरे सीसीटीवी में आए वाले वो, मगर कोई देख रहा नहीं, कुछ नहीं, क्या नहीं. सब चांदने साहब वो सब पूरे जेलर साहब मिले आले उनसे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ऑडिओ क्लिपमध्ये काही संवेदनशील व्यक्तींचा उल्लेख आणि धमकीच्या स्वरूपातील विधानं ऐकू येत असल्याचा दावा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे पाटलांना गोळ्या घालण्यासाठी गोविंद फड यांना सांगण्यात आलं असं म्हणणं आहे. ही धक्कादायक ऑडिओ क्लिप एकदा ऐकाच. जरांगे पाटीलला गोळ्या घालणाऱ्याला पाटील होतं ती गोविंद फड म्हणून नाही. जरांगे पाटील शिव्या देतात पण त्याला म्हणले गोविंद फडला तुझा गेल्यावर त्याच्या सतत गोळ्या घाल. दरम्यान या घटनेबाबत जेल प्रशासनाने वेगळी भूमिका मांडली आहे. कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले की संबंधित कैद्याची विचारपूस करण्यात आली असता त्याने कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचं लेखी स्वरूपात आहे. त्यामुळे अधिकृत नोंदीनुसार कोणतीही गंभीर घटना घडलेली नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे राजकीय पातळीवर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांनी प्रशासनावर थेट आरोप करत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला केवळ कायदेशीर नव्हे तर राजकीय रंगही चढू लागला आहे. मी वेळोवेळी प्रशासनाला आणि समाजाला, प्रसिद्धी माध्यमांना सांगत असतो की संतोष अण्णा देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना कुठेही पस्तावा नाहीये, की त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही असं भाव नाहीये की आमच्याकडून कृत्य चुकीचं घडलंय. त्यांना कुठेतरी असं वाटतं की आम्ही पराक्रम केलाय. त्याच दंडेलशाहीमध्ये हे मानव जातीमध्ये आलेले प्राणी, पशु सारखे वागणारी माणसं काल अझर नावाच्या एका कैद्याला इतक्या अमानुष पद्धतीने त्यांनी मारहाण केली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे
कथित रेकॉर्डिंगद्वारे ती माहिती मला बाहेर मिळाली. काल 9 वाजता त्याला मारहाण झालेली आहे आणि अजूनही त्याला कसलाही उपचार केला गेलेला नाही. त्याला दवाखान्यात पाठवलं गेलेलं नाहीये. प्रशासन, कारागृह प्रशासन कुठेतरी हे प्रकरण आपली काही गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून ते दडपण्याचा प्रयत्न करत आहे. जेलमध्ये कैद्यांमधील वाद, त्यातून झालेली कथित मारहाण आणि त्यानंतर समोर आलेली ऑडिओ क्लिप, या सगळ्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सत्य नेमकं काय आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. जेलच्या भिंतीआड नेमकं काय घडलं आणि काय लपवलं जातंय? कथित ऑडिओ क्लिप मधील दावे कितपत खरे आहेत आणि त्याची चौकशी कितपत पारदर्शक होणार? जर कैद्याला सुरक्षितता नसेल तर त्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा कसा? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा प्रकार खरंच छोटा वाद होता की कारागृहात पुन्हा गँगची दहशत डोकं वर काढते? तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. तसंच अशा नवनवीन अपडेटसाठी व माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी हाँ बोलो ना. वो रात में उन्होंने मेरे आंग पे आए पूरे तीनों. तुमचं काय नाव आहे म्हणले? मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है. मैं अम्बेजोगी का हूँ. हाँ हाँ मैं पर डायरेक्ट में था. सुदर्शन घुले, प्रदीप घुले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे. मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे. मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं. साहब लोग अभी कोई सुन रहे नहीं मेरी बात और सब वो उनसे मिले हुए हैं, पैसे खा रहे उनसे और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नाही. मैंने बोला ना तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो. जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्याकडून पैसे गिसे घेते म्हणत आणि त्याची बदली पहिले जे जेलर साहेब होते त्यांची बदली गायकवाड साहेब जे होते त्यांची बदली त्यांनीच केली. और अभी जो जेलर आए चांदने साहब, उनको सुप्रिंटेंडेंट बना इन्होंने, करके उनको भी मेरा सुन रहे थे और मुझे डरा रहे, मुझे धमकियां दे रहे. वो एक साहब है वो एक स्टार वाले चिंचा है, उन्हें भी मी डरा रहे. मैं कुछ बोल रहे तू सीधा रहो, चल कुछ नहीं होता, दवाखाने में लेके जाएंगे नहीं तो तेरी जेल बदली करेंगे, ऐसा बोल के मी को डरा रहे. मेरे घर पे बोल रहे, मी को बोल रहे तेरे नंबर पे फोन लगाते, तेरे घर को समझाते, मेरे घर को उठाने लगाते. मेरे घर को भी धमकियां देने को जाने वाले हैं उनसे लोग. मुझे न्याय दो, मेरे घर को समझ करो थोड़ा. ठीक आहे. तुम्ही कुठल्या केस मध्ये था? मी 307 मध्ये आहे. 5-6 महिने इथं आहे. ती म्हणाले कसंही फरक करतो तुझा, मी सांगतो कसं करायचं, आमचं काय वाकडं होत नाही. संतोष देशमुख प्रकरण करून टाकीन म्हणले, मला धमक्या दिले रात्री. मी म्हणलं बघू, म्हणलं मी कोर्टाला सांगतो. सांग म्हणले कुणाला सांगायचं, काय आमचं वाकड होत नाही म्हणले. बाबा लोक होते तिथं, जेलचे पोलीस वाले होते, साहेब लोक, परळपती होते, ते तू काय करू शकत नाही म्हणले. मी म्हणलं आता बघू म्हणलं, मी बघतो म्हणलं कोर्टाला ती सांगून. रात में 10, साढ़े 10, 11 बजे, 10 से 11 बजे तक हुआ है और सीसीटीवी फुटेज वो सब है उसमें, कितने जनों मार रहे थे क्या है. अभी तक दवाखाने में नहीं ले गए, कुछ नहीं, क्या नहीं, हाथ की हड्डी ऊपर आ गई. तुम्हाला मारलं ते सीसीटीवी मध्ये आहे का? हाँ, मुझे मारते हुए पूरे सीसीटीवी में आए वाले वो, मगर कोई देख रहा नहीं, कुछ नहीं, क्या नहीं. सब चांदने साहब वो सब पूरे जेलर साहब मिले आले उनसे, कुछ मेरा सुन रहे नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, खाली गालियां दे रहे वो. अभी भी छोकरे को तुम्ही मी को न्याय दिलाओ भाऊ, भी करो, मी को न्याय दिलाओ. इतना बहुत बोले तो बहुत दादागिरी कर रहे हो. किसको डरा रहे? मी को बोले तेरी जेल बदली करेंगे, नहीं तो तू छूटा कभी भी तो तेरे तो एमपीडी गुना लगाने लगेंगे. हमारे पुलिस वाले है बाहर, हम पैसे खिलाए तो हमारे से रिकज बोलते, ऐसा बोल रहे. पूरे धमकियां, खुले धमकियां दे रहे. एक भाई पहले जेल का पुलिस वाले बाबा थे तो उनको भी बोले, मेरे सामने बोले थे तो बोले गोलियां डालूंगा बोले थी. मैं गवाह साक्षीदार था उसका, मैं भी अंदर ही था जब मेरे सामने छुआ था वो. गालियां गलौज उनको भी करे थे. अभी आप मेरे गौते बाबा थे, हाँ गौते बाबा मन, हाँ उनको भी गालियां गलौज दिए थे. कुणी दिले होते गौते बाबाला शिव्या? प्रतीक घुले. आणि आता हे वाद जो आहे तो तुमचा कशामुळे वाद आहे?
काय नहीं, मैं वहाँ बैठे आला था, इसके 1 महीना मी को बोले मेरे जगह पे बैठे आला था, मी को बोले चल उठ सड़क बोल के, मैं बात कर रहा जब तक तो आके फटाफट मारना चालू कर दे तीनों चारों। कुठे तुम्ही एका रूम मध्ये आहेत का ते? हाँ 6 नंबर में था झगड़ा, हाँ। खाली इतना हुआ कि उन्हें बोला मी को आवाज नहीं करने का, बात नहीं करने का, गप सो जा। मैंने बोला एक जने को घुर्राए वाला है, उसको हाँ। देख रहे, उन्हें गिर लोग जा रहे तो उसको हाँ। बाहर काट रहे थे, ती कुछ गाल्या हाँ। दे रहा। मैंने बोला ती कुछ जनों दिख रहे नहीं क्या, तुम ही को गाल्या दे रहा। हाँ हाँ। बोले मैं देता ती को क्या करता कर। मैंने बोला मैं बाबा को बोलता, तो डायरेक्ट मारने कुछ आंग पे बदाबद मारना चालू करे। हाँ 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 इसके पहले हुआ था 1-1.5 महीना हाँ। पहले जरांगे पाटील चालता, तर म्हणले जरांगे पाटील ती जरांगे पाटीलला गोळ्या घालणाऱ्याला पाटील होतं, ती गोविंद फड म्हणून नाही, ती आपलं लोखंडीच्या पुढे एक गाव आहे, हा. ती कोणतं गाव आहे लक्षात नाही. जरांगे पाटील शिव्या देतात, पण त्याला म्हणले गोविंद फडलाय तुझा, गेल्यावर त्याच्या सगळ्यात गोळ्या घाल, तुला काय पैसे लागतात मी देतो, काय मदत पाहिजे करतो, परत तेवढं कर काम आमचं, अशा धमक्या देते. मेरे सामने बहुत जनों की धमकियां दी है, मगर मैं बहुत डर रहा था अभी फिलहाल। गोविंद फड मध्ये होता का? हाँ अंदर था वो, 307 अट्रॉसिटी में 3-4 गुने में था, उन्हें छूट के गए वाला है। हाँ। धर्मपुरी का है, धर्मपुरी का गोविंद फड़ बोल के। हाँ 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 तो उसको बोल के रखे, आप उन लोग बोल रहे कि छूटने के बाद को गोलियां डाली हमने, यहाँ जेल के बाहर भी तो कुछ नहीं होता हमारा, तेरा बोल रहे। हाँ हाँ मैं छूटने आया, गरीब है, मेरे को भय भी ना, गरीब घर का हूँ मैं, एखादा बाहर मारे तो क्या करूँ, नाही, तुम्ही न्याय दिला। पोलीस स्टेशनला बोलू आम्ही, थांबा त्या विषयावर साहेबांना निरोप देतो मी. बहुत धमकियां दे रहे हैं, अभी छोकरों को भेज रहे, जाके समझाओ उसको, ना तो उसके घर पे भेजते ऐसा। हाँ। धमकियां दे रहे हैं, यहाँ वो सोहेल बोल के, फिर वो तेजेश बोल के है, वो दो तेजेश चिड़ के उन्हें आ रहा कि अन्ना ने बुलाए, समझा रही थी कुछ चल, मैंने बोला मैं नहीं आ रहा, मेरे को डर लग रहा। वो 9 नंबर बैरक में उन्होंने मेरे को वहाँ बुला रहे, मेरे को कर डाले तो मैं डर रहा। हाँ मेरा यहाँ कोई उतना मेरे को खाली न्याय दिलाओ बस। हाँ. ठीक आहे, एसपी साहेबांना मी निरोप देतो. तुमच्या घरचं कुणी असेल तर पाठवा तिकडं तक्रार द्यायला वाटल्यास, घटना घडली म्हणून. मैं तुम्हारा नंबर देता मेरे घर का, उतना मेरे घर पे बोलो खाली. ठीक आहे, तुमच्या घरचं कोणीतरी द्या, बाकीचं मग ते बघतील काय नंबर विषय. नंबर नंबर खत्म हो रहा, सांगा ना. नंबर देता। और ये नंबर बाहर जान ना को दो मेरे घर का, वो घर पे भी धमकियां दे रहे उन्होंने, ठीक आहे ठीक खाली आहे. मेरे घर का नंबर नाही हाँ, जाऊ टाइम दे, खत्म काय अडचण नाही. मी न्याय दिलाओ खाली बस, ठीक आहे, आज बघतो बघतो मी. प्रत्येक वेळी मॉप लिंचिंगला विरोध केलेला आहे. मी कधी कोणत्या जाती धर्माला विरोध केलेला नाही. पण जे कारागृह प्रशासनात सध्या चाललेलं आहे की मेडिकल रिपोर्ट तयार करणं, एक बेस बनवणं, दवाखान्यात वेळोवेळी काहीतरी दुर्धर आजार आहेत असं दाखवणं आणि कोर्टाला कंडिशनल बेल मिळावी यासाठी हे सागलेले धंदे आहेत. जर कारागृह प्रशासनामध्ये जर कैद्यांनाच इतर धोका असेल तर असे कैदी कशाला ठेवतात तुम्ही? त्यांना जेल बदली करा, कुठेतरी बाहेर पाठवा. जर कारागृहातला कैदी सांगायला तयार आहे ना की घटना घडली, बाबा बाकीचे कैदी काय म्हणते कर्मचारी सांगायला जे प्रत्यक्षदर्शी तयार आहे की ही घटना घडली बाबा, प्रत्येक सुदर्शन गुलेंनी मारहाण केली अमानुष, तर तुम्ही जबाब का घेत नाही? तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला आता कारागृहातून प्रशासन म्हणलं की यांची शाब्दिक बाचाबाची झाली. बरं, शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यांनी लिहून दिलं की आमची शाब्दिक बाचाबाची झाली होती, आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही. बरं, एखादी घटना गुन्हा मोडल्याच्या नंतर जेल प्रशासनाला पोलिसांना सांगावं लागतं की आमच्याकडे अशी शिवीगाळ झाली किंवा